करून घ्या. ओके करून घेतलं, डायरेक्टली बॅकग्राऊंडला तुम्हाला तो वर्ड येणार आहे. ओके. आता जसं मी टेक्स्ट टाकलं, तसं बॅकग्राऊंडला एखादी मी इमेजसुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. जी तुम्हाला इमेज पाहिजे असेल ती तुमच्या पीसीमध्ये डाउनलोड करून घ्या पहिला. वॉटरमार्कमधून कस्टम वॉटरमार्कमध्ये जायचं. इथं वरती एक ऑप्शन आहे, पिक्चर वॉटरमार्क. सिलेक्ट पिक्चरला आपण क्लिक करू. इथून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन सर्च पण करता येते. ठीक आहे. मी डायरेक्टली काय ब्राउजमधून घेतो, कारण माझ्याकडे आता आहे एक. ठीक आहे. आता तुम्ही कुठलंही घ्या, तुम्हाला जे पाहिजे असेल ते. ठीक आहे. ओके करा. एक ती इमेज तुमचं वॉटरमार्क म्हणून दिसेल. ठीक आहे. आता पुन्हा तुम्ही वॉटरमार्कमध्येच क्लिक करा. कस्टम वॉटरमार्कलाच क्लिक करा. पिक्चर वॉटरमार्कमध्ये आता थोडंसं ते ब्लर दिसते. मला थोडंसं डार्क पाहिजे असेल ते. तर इथे एक ऑप्शन आहे, वॉश आउट वगैरे. त्यावर तुम्ही क्लिक करा आणि ओके करा. थोडंसं तुम्हाला डार्कमध्ये दिसेल. नॉर्मल ब्लर आहे ते, पण हे बॅकग्राऊंडलाच जाणार. ठीक आहे. तुम्ही असंही ठेवू शकता, जर डार्क दाखवत असेल तर. ठीक आहे. जर तुम्हाला हे काढून टाकायचं असेल ना, तर वॉटरमार्कमध्येच